नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द थ्रेशोल्ड वेवलेंथ ऑफ टंगस्टन इज. ही थ्रेशोल्ड वेवलेंथ दिलेली आहे, सेंटीमीटर मध्ये आहे. एक्सप्लेन व्हाय नो फोटो इलेक्ट्रॉन्स आर एमिटेड व्हेन द वेवलेंथ इज मोर दॅन. ही जी वेवलेंथ त्यांनी सांगितलेली आहे त्या वेवलेंथ पेक्षा जास्त वेवलेंथची लाईट जर इन्सिडेंट केली तर फोटो इलेक्ट्रॉन्स एमिट होणार नाहीत. तर ते का होणार नाहीत असा प्रश्न विचारलाय. ठीक आहे, त्याचं थेरॉटिकल आन्सर असेल. त्याच्या पुढे त्यांनी असं विचारलंय, व्हॉट विल बी द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड इन ईच ऑफ द फॉलोइंग केसेस. तर त्याच्यातून जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील त्यांची मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी किती असेल जेव्हा अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशन ऑफ वेवलेंथ ही वेवलेंथ इन्सिडेंट केलेली असेल, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. अँड रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी, इथं फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. एकदा वेवलेंथ दिले इन्सिडेंट, एकदा इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी दिले, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी विचारलेली आहे. गिव्हन डाटा. थ्रेशोल्ड वेवलेंथ दिलेली आहे, लॅम्बडा 0 इक्वल टू 2.76 इंटू 10⁻⁻5 सेंटीमीटर. याचं मीटर मध्ये कन्व्हर्शन करतोय. 2.76 इंटू 10⁻⁷ मीटर. म्हणजे तो फोटो इलेक्ट्रॉन्स एमिट होतील नाही होतील ते सांगायचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी पार्ट बी मध्ये त्यांनी फर्स्ट मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी विचारलेली आहे. आणि पहिली वेवलेंथ त्यांनी जी सांगितलेली आहे लॅम्बडा 1 इक्वल टू 1.80 इंटू 10⁻⁵ आहे, म्हणजेच 10⁻⁷ मीटर असं घ्यावं लागेल. आणि सेकंड पार्ट मध्ये पण मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीच विचारलेली आहे. त्यावेळेची वेवलेंथ नाही, त्यावेळेची फ्रिक्वेन्सी दिली आहे त्यांनी. सेकंड पार्ट साठी मी ν2 वापरतो इथं. फ्रिक्वेन्सी 4 इंटू 10⁻15 हर्ट्झ. बाकीच्या सगळ्या ज्या काही तुम्हाला टर्म्स लागणार आहेत ते तुमचं तुम्ही कन्सिडर करायचं आहे. म्हणजे एच लागेल 6.63 इंटू 10⁻34 जूल सेकंड. स्पीड ऑफ लाईट लागेल c इक्वल टू 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड हे एक लागेल. आणि काय लागलं तर एखादं बघू, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्व्हर्शन करून ठेवू आपण या ठिकाणी. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इक्वल टू ते लिहून ठेवूया 1.6 इंटू 10⁻⁹ जूल एक लागेल त्या ठिकाणी. ठीक आहे, सोडवायला तर सुरुवात करू, त्याचं बघू काय काय होते. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता त्यांनी थ्रेशोल्ड वेवलेंथ दिलेली आहे. लॅम्बडा 0 इक्वल टू 0.76 इंटू 10⁻⁻7 मीटर हे असं दिलेलं आहे. मग आता लॅम्बडा ग्रेटर दॅन लॅम्बडा 0 असं त्यांनी सांगितलं. बरोबर, प्रॉब्लेम मध्ये कसं दिलेलं आहे. व्हेन वेवलेंथ इज मोर दॅन दिस थ्रेशोल्ड वेवलेंथ. इन्सिडेंट वेवलेंथ आपण लॅम्बडा कन्सिडर करूया. इफ incident wavelength equal to lambda,
then lambda is greater than lambda 0 हे असं होणार, कारण त्यांनीच दिलेलं आहे हे प्रॉब्लेम मध्ये. मग हे जर असं असेल तर फ्रिक्वेन्सी मध्ये काय रिलेशन येणार, न्यू इज लेस दॅन न्यू 0, therefore h into nu is less than h into nu 0, therefore incident energy it will be less than the photoelectric work function. असेल रिलेशन. Therefore incident energy will be less than photoelectric work function. Therefore photoelectrons will not be emitted. त्यामुळे त्याच्यातून फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार नाहीत. इथे पहिल्या भागाचं हे आन्सर आहे. आता जो सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये परत त्यांनी दोन पार्ट केलेले आहेत. फर्स्ट पार्ट मध्ये त्यांनी इन्सिडेंट वेवलेंथ दिलेले आहे बघा. मी सांगितले लॅम्बडा 1.8 इंटू 10⁻⁷. त्यानंतर लॅम्बडा 0 दिलेला आहे 2.76 इंटू 10⁻⁷ मीटर. आणि आपल्याला फाइंड आउट करायची आहे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. आता आईन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन मांडून घेऊया. याच्यामध्ये काय आहे कंडिशन, इन्सिडेंट एनर्जी इट इज इक्वल टू फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन प्लस मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी, असा फॉर्म्युला आहे. मग याच्यातलं मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी एका बाजूला ठेवतोय, ही टर्म अशीच ठेवतो इकडं, ह्याला पलीकडे पाठवून द्या. ते इकडे आल्यानंतर मायनस होईल, हे असेल. इथूनच पुढे आपल्याला दुसऱ्या पार्ट मध्ये वापरावं लागेल, कारण सेकंड पार्ट मध्ये न्यू पण त्यांनी दिलेलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये आता दोन्ही वेवलेंथ दिलेले आहेत. मग आता याचं कन्व्हर्शन करून घेतोय. इथे येणार एच सी अपॉन लॅम्बडा न्यू म्हणजे मायनस, इथे येणार एच सी अपॉन लॅम्बडा 0. याच्यातून एच आणि सी हे कॉमन घेतोय, मग हे येणार 1 अपॉन लॅम्बडा मायनस 1 अपॉन लॅम्बडा 0. तर याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया, मग आपल्याला मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी मिळेल. Therefore मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इक्वल टू एच ची व्हॅल्यू 6.63 इंटू 10⁻⁴. सी ची व्हॅल्यू 3 इंटू 10⁸ इंटू 1 अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 1.8 इंटू 10⁻⁷ मायनस ते येणार 1 अपॉन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड वेवलेंथ आहे 2.76 इंटू 10⁻⁷. या पद्धतीनं आहे.
आता याचं सिम्प्लिफिकेशन इथं 3 याला मल्टिप्लाय करून घेतोय. 3 त्रिक 9, 3 संग 1808 झाले 1, 3 संग 18 आणि 1 19.89 वजा 34 आणि 8 हे होणार वजा 26. त्यानंतर हे 10⁻⁻7 10⁻+7 वरती घ्या आणि यांचे रेसिप्रोकल बघून घेऊयात. 1.8 आणि 2.76 यांचे रेसिप्रोकल चेक करूया. 1.8 रेसिप्रोकल बघायचंय. 1.8 चा 0 मध्ये 0.5556 0.5556 हे 10⁻⁻7 वरती येईल, त्यामुळे इथे येणार 10⁻7. त्यानंतर 2.7 चा 6 मध्ये 2.7 त्याचा 6 मध्ये 3623.3623 into 10⁻7 हे असेल. आता हे 10⁻7 ह्याच्यातून बाहेर घेतोय. याच्यातून बाहेर घेतल्यानंतर ह्या 2 टर्म्स शिल्लक राहतील. या दोघांची वजाबाकी करूया आपण. 0.5556 0.3623 3 6 9 15 चाले 1 एवढे 0.1933 हे असेल. प्रयत्न काढून टाकतोय परत कळू नको आणि कुठं काय गोंधळ. सो दिस इज इक्वल टू, आता या दोघांचा प्रोडक्ट केला पाहिजे. याच्यासाठी परत एकदा आता आपल्याला लॉग टेबल कडे जावं लागेल. आता 1.19 चा 8 मध्ये 9 चा मेन डिफरन्स लॉग बघायचा. 19 8 मध्ये 9 चा मेन डिफरन्स 2987 2987. त्यानंतर 12.19 चा 3 मध्ये 3 चा मेन डिफरन्स 19 3 मध्ये 3 चा मेन डिफरन्स 2856 आणि 7 2863 बेरीज यांची 1505 झाले 191808 झाले 5 हे 0. 0.58 चा 5 मध्ये 0 चा मेन डिफरन्स 0.58 5 मध्ये 3846 म्हणजे 3.846 इंटू इथं काही नाहीये त्यामुळे इथनं काही येणार नाहीये 10⁻⁻19 जूल. पहिल्यांदा एवढे येईल बघा ते जूल मध्ये 3.846 इंटू 10⁻⁻19 जूल ही मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी आली जूल मध्ये. आता मला याचं कन्व्हर्शन इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इक्वल टू त्याला 1 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या व्हॅल्यूनं फक्त डिव्हाइड करून घ्या. 1.6
इंटू 10⁻⁻19 आणि हे जूलचं कन्व्हर्शन काय होईल, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये होईल. हे कॅन्सल होईल. याचं परत एकदा पाहिजे असेल लॉगनं सोडवा, नाहीतर 16चा पाडा येत असेल तर 16च्या पाड्याने सोडवा, काय अडचण नाही. मी इथं लॉगनं घेतोय. 3.846 तोच येणार आहे 5850. 38चा 4 मध्ये 6चं मीन डिफरन्स. 5850 येत आहे. 5850 आणि 16चा 2041 आपण घेऊ एकदा. 2041 यांची सबट्रॅक्शन करायची आता. 8 0.38 झिरो मध्ये 9चा मीन डिफरन्स. 0.38 झिरो मध्ये 9चा मीन डिफरन्स. 2399 म्हणजे 2404 होणार त्याचं. 2.404 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी त्या ठिकाणी असेल. हा त्याच्यातला फर्स्ट सेक्शन झाला. असं सेम अजून एक सोडवायचं आहे, त्यामुळे बराच मोठा प्रॉब्लेम होतोय हा. हे पुस्तकातले प्रॉब्लेम्स आहेत. एवढे मोठे प्रॉब्लेम ह्याच्यातला कुठला तरी एखादा सेक्शन त्या ठिकाणी तुम्हाला विचारते. परत एकदा आपण आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन जे आहे त्याच्या या भागापासून आपण सुरू करणार आहे. आता हे इक्वेशन घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याकडे माहिती कुठली कुठली आहे बघा. त्यांनी फ्रिक्वेन्सी दिली. आता जो सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी न्यू सांगितलेला आहे 4 × 10⁻15 हर्ट्झ सांगितलेलं आहे. आणि थ्रेशोल्ड वेव्हलेंग्थ तीच घ्यायची आहे, जे अगदी सुरुवातीला तुम्हाला जी दिलेली आहे तीच व्हॅल्यू घ्यायची आहे. 2.76 × 10⁻⁻7 मीटर. त्यामुळे तुम्हाला हा फर्स्ट सेक्शन जो आहे, फर्स्ट पार्ट जो आहे या फॉर्म्युल्यातला, त्याला तसंच ठेवायचं. याला फक्त बदलून घ्यायचं आहे. देअरफॉर मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इक्वल टू याला असंच ठेवतोय, कारण न्यू हिथं वापरणार आहे. त्यानंतर हिथं न्यूच्या ठिकाणी वापरायचं आहे C/λ. ते असं येईल. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. कॉमन घेता येते तेवढं कॉमन घ्या. H कॉमन घेतो याच्यातून. असं येईल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज काय करणार, 6.63 इंटू 10⁻⁻34 इंटू ब्रॅकेट न्यूची व्हॅल्यू आहे 4 × 10⁻15 मायनस C ची व्हॅल्यू 3 × 10⁸ लॅम्बडा 0 2.76 इंटू 10⁻⁻7 असेल. हे सोडवून घ्यावं लागेल. पहिल्यांदा हा पार्ट सोडवला पाहिजे. मग 30चा 4771 आहे. पाहिजे असले चेक करू शकताय. आणि 2.76 0.27चा 6 मध्ये तर सापडतील आपल्याला सगळे. 30चा 4771 घेतलाय आणि 27चा 6 मध्ये बघायचं होतं. 27चा 6 मध्ये 4409 4409
यांची वजाबाकी करायची. 9 आणि 2 11 हातचे आले 1 7 वजा 1 6 7 मधून 4 गेले 3 4 4 0 0 पॉईंट एवढे येईल. मग 0.03 चा 6 मध्ये 2 चा मिन डिफरन्स 0.03 आहे मात्र 6 मध्ये 2 चा मिन डिफरन्स तो काय नाहीच आहे 1086 म्हणजे ते इथे येणार 1.086 इंटू 10⁻15 हे असं येणार. त्याच्या आधीच हे 4 इंटू 10⁻15 ते असंच राहील नो चेंज. हे 6.63 इंटू 10⁻34. तर सगळ्यात पहिल्यांदा याच्यातून 10⁻15 त्याला बाहेर घ्या 10⁻−34 आहे 6.63 10⁻−34 हे 10⁻15 आणि या दोघांची आता वजाबाकी करावी लागेल 4.0000 आणि 1.086 झिरोच काय उपयोग नाही 6 4 10 9 आणि 1 10 1 9 10 चाले 1 हे असेल 2.914 ही व्हॅल्यू इथं लिहितोय या पद्धतीनं. आता या दोघांचा प्रोडक्ट करावा लागेल 6.63 इंटू 2.914 इंटू 10⁻−19 तर ह्यांचे लॉग बघितले पाहिजेत 0.66 3 मध्ये 8215 त्यानंतर 2.914 0.29 चा 1 मध्ये 4 चा मिन डिफरन्स 46 39 आणि 46 45 5 आणि 5 10 चाले 1 4 आणि 2 6 6 आणि 2 8 8 आणि 4 12 2 हात चाले 1 एवढे येते. तर याचा एंटीलॉग बघा 0.28 चा 6 मध्ये 1932 1.932 इथे एक आहे बघा 10⁻1 इंटू 10⁻−19 म्हणजे हे किती होणार 19.32 इंटू 10⁻−19 जूल ही जूल मधली मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी झाली. आता मला काय करायचं आहे याचं कन्व्हर्शन इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये करा. Therefore, maximum kinetic energy equal to याला 1.6 इंटू 10⁻−19 याला डिवाइड करून घेतोय म्हणजे हे आता इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येईल. आता याचा लॉग हे याचा एंटीलॉग बघूनच आपण इकडे आलेलो होतो 1.2860 16चा 2041 आहे 9 10 चाले इथे 1 येणार 8 येणार इथं 0 येणार इथं 1 येणार
तर याचा इंटरव्ह्यू 0.08चा 1 मध्ये 9 सेमी डिफरन्स 0.08 1 मध्ये 9 सेमी डिफरन्स 1208 1.208 इंटू 10⁻1 आहे बघा, ते इथे येणार. म्हणजेच फायनल आन्सर येईल 12.08 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तेव्हा बघा हे जरा बरंच मोठं कॅल्क्युलेशन होते. त्यातलं कुठलं तरी एखादा सेक्शन येईल, सगळं काही पूर्ण परीक्षेमध्ये नाही येणार. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. रेडिएशन ऑफ वेवलेंथ 4500 angstrom unit is incident on a metal having work function 2 electron volt. वेवलेंथ दिलेली आहे इन्सिडेंट, त्यानंतर वर्क फंक्शन दिलेलं आहे. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड बी, इथून पुढे थोडस चेंज झालेलं आहे बघा आता. द मोस्ट एनर्जेटिक फोटो इलेक्ट्रॉन, म्हणजे ज्याची कायनेटिक एनर्जी सगळ्यात जास्त असेल असा फोटो इलेक्ट्रॉन, इट इज एमिटेड इन ए डिरेक्शन perpendicular to the field, move along a circular path of radius 20 centimeter. हा जो सगळ्यात जास्त कायनेटिक एनर्जी असलेले जे फोटो इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्या फील्डच्या डिरेक्शनला परपेंडिक्युलर डिरेक्शन मध्ये मूव्ह होतात. ते सर्क्युलर मोशन मध्ये जातील. सर्क्युलर पाथ आहे, रेडियस 20 सेंटीमीटर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द मॅग्नेटिक फील्ड बी? तर या मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू काय असेल? थोडस वेगळं केलेलं आहे त्यांनी, बघू पुढे काय करायला लागतंय ते. गिव्हन डाटा सगळा कलेक्ट करूया पहिल्यांदा. पहिली व्हॅल्यू वेवलेंथ सांगितलेली आहे 4500 अँगस्ट्रॉम युनिट. याचं मीटर मध्ये कन्व्हर्शन करतोय 4.5 इंटू 10⁻⁷ मीटर. त्यानंतर फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन दिलेलं आहे. फाय लिहा, फाय झिरो लिहा, काय लिहिलं तर चालते. ते त्यांनी सांगितलेलं आहे 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याचं जूल मध्ये कन्व्हर्शन करावं लागेल. 2 इंटू 1.6 इंटू 10⁻⁹ जूल, म्हणजेच हे किती येणार 3.2 इंटू 10⁻⁹ जूल. त्यानंतर रेडियस दिलेली आहे डायरेक्ट त्यांनी, बाकीच्या आधीमध्ये ती इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. दुसरी कुठली न्यूमरिकल व्हॅल्यू नाही आहे. हे 20 सेंटीमीटर, त्याचं होणार 0.2 मीटर. त्यानंतर बी ची व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे, मॅग्नेटिक फील्ड बी इक्वल. तर बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी लागतील आपल्याला. स्मॉल एच लागेल 6.63 इंटू 10⁻34 जूल सेकंद. स्पीड ऑफ लाईट एक लागेल 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर मास ऑफ इलेक्ट्रॉन लागणार बघा याच्यात पहिल्यांदा 9.1 टू 10⁻31 किलोग्रॅम. हे एक नवीन थोडस याच्यामध्ये वापरावं लागेल आपल्याला. त्यानंतर इलेक्ट्रॉन वरचा चार्ज लागेल, व आहे 1.6 इंटू 10⁻⁹ कुलम. तर सगळ्यात जास्त कायनेटिक एनर्जी असणारा इलेक्ट्रॉन म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी पहिल्यांदा फाइंड आउट करावी लागेल. मग बघूया त्याच्यासाठी काय काय करावं लागेल ते. फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन्स. आपल्याकडे फॉर्म्युला आपण मगाशी तयार केलेला आहे, फॉर्म्युला इथं वापरतोय. 1/2 mv मॅक्स स्क्वेअर म्हणजेच मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी, इट इज इक्वल टू h इंटू न्यू मायनस h इंटू न्यू झिरो. असा फॉर्म्युला आहे.
तर आपल्याला त्यांनी वेवलेंग्थ दिलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला मॉडिफिकेशन्स करावे लागतील. इथे येणार एच सी अपॉन लॅम्बडा येणार, म्हणजे इथे वेवलेंग्थ वापरता येईल. त्यानंतर एच इंटू न्यू झिरो म्हणजेच फाय झिरो ही व्हॅल्यू त्यांनी डायरेक्ट दिलेली आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. एच ची व्हॅल्यू 6.63, 10⁻⁻34. त्यानंतर सी 3 इंटू 10⁸ डिवायडेड बाय वेवलेंग्थ आहे 4.5 इंटू 10⁻⁷ मायनस 3.2 इंटू 10⁻90 असे. तर हे सिम्प्लिफाय करा, बघा त्याचं काय काय येते. इथं पहिल्यांदा हा प्रोडक्ट करून घेतोय मी, किंवा फार काही मोडतोड नको, शक्यतो करून थोडक्यात व्हावा असा कार्यक्रम असावा. इथं बघा बरं, 15×45 म्हणजे 1.5 येते इथं. ह्यानं याला डिवाइड करून घेतलं डायरेक्ट 6.63, म्हणजेच त्याला मी असं घेतोय 66.3 आणि 1.5 आहे, त्याला मी घेतोय 15. हे किती होणार बघा, 15 चोक 60, उरले 6, 15 चोक 60, उरतायत 3, 15 दुने 30. ठीक आहे, हे थोडक्यात कार्यक्रम आवरला. इथं 4.42 इंटू 10⁻, टोटल किती होते बघा, हे 10⁻⁻7 वरती जाणार 10⁻15 आणि हे 10⁻�34 म्हणजे 10⁻⁻19 होणार टोटल. असेल. आता या दोघांची वजाबाकी करायची. 4.42 मधून 3.2 सबट्रॅक्ट करा, हे 2 असंच राहील, इथं 2 येणार, हे 1.22 होणार. 1.22 इंटू 10⁻⁻19 जूल, हे एवढे. आता ही व्हॅल्यू कोणाची आहे, ही व्हॅल्यू आहे 1/2 mv मॅक्स स्क्वेअर. तर याच्यावरून पहिल्यांदा मला व्ही मॅक्स स्क्वेअर काढून घ्यावं लागेल, मग व्ही मॅक्स काढावं लागेल. हे बघा आता काय होते, व्ही मॅक्स स्क्वेअर इक्वल टू, हे दोन पहिल्यांदा इकडं प्रोडक्ट मध्ये येईल, 2 इंटू 1.22 इंटू 10⁻⁻19 डिव्हायडेड बाय हे यम इकडे येणार, याला मल्टिप्लाय केलं, हे किती येणार आहे, 2.44 इंटू 10⁻⁻19 डिवाइडेड बाय स्मॉल एम, ते आहे 9.1 इंटू 10⁻31. तर हे सोडवावं लागेल. 2.44 म्हणजे 0.24 मध्ये 24 मध्ये 3874. त्यानंतर 9.1 0.91 मध्ये तो आहे 9590. दोघांची सबट्रॅक्शन करायचे. 4, 9 आणि 8 17, हातचे आले 1, 8 मधून 6 गेले, उरले 2, 9 आणि 4 13, हातचे आले 1, 12 1 पॉइंट, हे असे. म्हणजेच हे टोटल होणार तुमचं 0.42चा 8 मध्ये 4चा मेन डिफरन्स, 0.42 8 मध्ये 4चा मेन डिफरन्स. हे किती होणार, 26 79 80 81, 26 81 होणार. 2.681 इंटू 10⁻⁻, हे -1 येणार, आणि हे किती होणार बघा, वरती 31 येणार. हे 31 वजा 19, 9 आणि 2 11, हातचे आले 12 होणार हे टोटल.
म्हणजे इथे येणार 10⁻12. हे सोडवताना, कारण पुढचं बघा कशा आता काय करावं लागेल त्याला. कारण इथं स्क्वेअर आहे, मला स्क्वेअर रूट बघायचा आहे. स्क्वेअर रूट बघायचं असेल तर 10 ची पॉवर समसंख्या पाहिजे. बरं ठीक आहे, ह्याला आपण प्रोडक्ट मांडून घेऊ. हे वेळ खाणाऱ्या गोष्टी आहेत बऱ्याचशा. हे 10⁻−1 आणि हे 10⁻12 टोटल असं होणार 10⁻11. कुणीकडनं तर आपल्याला करावंच लागेल काम, ते पर्याय नाही तिथं. याच्यातलं एक 10 वापरून घेतोय कारण मला स्क्वेअर रूट बघायचं आहे. त्यावेळेला 10 ची पॉवर इव्हन पाहिजे, त्याशिवाय स्क्वेअर रूट बघताच येत नाही. म्हणजे हे काय होणार, ह्यानं 10 न मल्टिप्लाय करून घ्या इथं. हे होणार 26.81 इंटू 10⁻10. आता तुम्ही याचं स्क्वेअर रूट बघू शकता. देअरफॉर व्ही मॅक्स इक्वल टू, मग याचं स्क्वेअर रूट बघावं लागेल. 26चा 8 मध्ये 1 चा मेन डिफरन्स, स्क्वेअर रूट. सव्वीस 8 मध्ये 1 चा मेन डिफरन्स. 26चा 8 मध्ये 1 चा मेन डिफरन्स म्हणजे ते येणार 5.178. याच्या पॉवरला सुद्धा 2 न डिव्हाइड करून घ्यावं लागेल, म्हणजे मग तुम्हाला हे स्क्वेअर रूट मिळेल. आता हे जे मॅक्सिमम स्पीड असलेला हा जो फोटो इलेक्ट्रॉन आहे, तो त्यांनी पुढच्या एक्सपेरिमेंट मध्ये वापरलाय आणि त्या ठिकाणी सर्क्युलर मोशन तयार होते. आता त्या ठिकाणी सर्क्युलर मोशनसाठी तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स लागेल. फॉर सर्क्युलर मोशन इन मॅग्नेटिक फील्ड, तिथं तुम्हाला काय घ्यावं लागेल, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फोर्स असं घ्यावं लागेल. मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला येणार mv मॅक्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर, आणि मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला आहे बी इंटू क्यू इंटू व्ही, असा फॉर्म्युला आहे. इथं तुम्हाला काय घ्यावं लागेल, बी घ्यावं लागेल, फोटो इलेक्ट्रॉनसाठी ई घ्यावं लागेल आणि परत इथं व्ही मॅक्स घ्यावं लागेल. तर त्यांना याच्यातली जी व्हॅल्यू पाहिजे ती बी ची व्हॅल्यू पाहिजे. मग याच्यातलं सिम्प्लिफिकेशन करून घेतोय, हे व्ही मॅक्स आणि याच्यातले एक व्ही मॅक्स कॅन्सल होईल. मला बी फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर बी इक्वल टू, हे ई इकडे पाठवा, एम इंटू व्ही मॅक्स आणि ई ने इकडे डिव्हाइड करा, ई अपॉन आर हे असे, सॉरी ई इंटू आर डिनॉमिनेटर मध्ये येईल ते. आता याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज वापरून घ्या. मास ऑफ इलेक्ट्रॉन पाहिजे 9.1 इंटू 10⁻31. त्यानंतर व्ही मॅक्स आहे 5.178 इंटू 10⁻5 आहे, डिव्हायडेड बाय मध्ये इलेक्ट्रॉन वरचा चार्ज 1.6 इंटू 10⁻19. त्यानंतर रेडियस 0.2 म्हणजे 20 सेंटीमीटर सांगितलेले होते, ते घेतोय 0.2. तर हे एवढं परत लॉग टेबलनं आपल्याला सोडवावं लागेल. आता एक काम करूया, याच्यातले सगळे न्यूमरिकल पार्ट जे आहेत ते सगळे पुढे घेऊया आपण पहिल्यांदा. 1.6 आणि 0.2 ह्याचं होणार 0.32. 9.1 यांचं काय आपण सिम्प्लिफिकेशन करणार नाहीये, ह्यांना तसंच ठेवतोय. इथं किरकोळ शक्य आहे म्हणून तेवढं फक्त हे घेतलेलं आहे.
त्यांची टोटल पॉवर किती होईल बघा. हे 19 इथं वरती आल्यानंतर इथं होणार ते 24 होणार आणि परत येणार 10⁻⁻7 होणार ते, कारण हे 24 आणि हे -31 म्हणजे 10⁻⁷. आता हे परत लॉग न सोडवावं लागेल. 0.91 शून्य मध्ये 91 शून्य मध्ये आहे 9590. त्यानंतर 5.1780 51चा 7 मध्ये 8चा मेन डिफरन्स. आठचा मेन डिफरन्स म्हणजे हे होणार 71 35 आणि 7 71 42. हे काय होणार 2 9 आणि 4 13 3 झाले 1 5 आणि 2 7 9 आणि 7 16 6 झाले 1. हे असेल 0.32 बार 1.32चा शून्य मध्ये 32चा शून्य मध्ये आहे 5051. यांची वजाबाकी करायची. 1 13 झाले 1 6 6 मधून 5 गेला 1. हे 1 मायनस मायनस प्लस 1 म्हणजे हे होणार 2 पॉइंट होणार. 0.16चा 8 मध्ये 1चा मेन डिफरन्स. 0.16 8 मध्ये 1चा मेन डिफरन्स तो शून्यचा आहे 1472. 1.472 इंटू 10⁻⁷ इथं कॅरेक्टरिस्टिक आहे 2, इथं 10⁻⁻7. टोटल किती होणार हे 1.472 इंटू 10⁻⁻5 टेस्ला. हे तिथलं मॅग्नेटिक फील्ड येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. व्हॉट इज द स्पीड ऑफ द प्रोटॉन हॅव्हिंग डी ब्रॉगली वेव्हलेंग्थ ऑफ 0.08 एंगस्ट्रॉम मिनिट. मास दिलेला आहे, एच पण दिलेला आहे. गिव्हन डाटा. स्पीड विचारले प्रोटॉनचं, व्ही इक्वल टू क्वेश्चन मार्क. डी ब्रॉगली वेव्हलेंग्थ त्यांनी दिलेली आहे 0.08 एंगस्ट्रॉम मिनिट. म्हणजे हेच तुम्ही असं घेऊ शकताय. एंगस्ट्रॉम म्हणजेच 10⁻⁻10 मीटर. हे मी असं लिहून घेतोय. 8 जर लिहिलं इथं तर 10⁻12 लिहावं लागेल. बाकीचं काय काय दिलेलं आहे. प्रोटॉनचं मास दिलेलं आहे बघा 1.67 इंटू 10⁻27 किलोग्रॅम. नंतर एच ची व्हॅल्यू 6.63 इंटू 10⁻34 जूल सेकंद. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये आपल्याला त्याचा फॉर्म्युला जो आहे तो माहिती आहे. लॅमडा इक्वल टू एच अपॉन पी किंवा लॅमडा इक्वल टू एच अपॉन एम व्ही असा फॉर्म्युला आहे. मग याच्यावरून व्ही इक्वल टू एच अपॉन एम इंटू लॅमडा हे असेल. मग व्ही इक्वल टू एच ची व्हॅल्यू 6.63 इंटू 10⁻34 डिव्हायडेड बाय मास दिलेला आहे 1.67
इंटू 10⁻⁻27 आणि वेवलेंथ दिलेली आहे 8 इंटू 10⁻12. त्याच्यातले सगळे न्यूमरिकल पार्ट एकत्र घेऊ आणि 10च्या पॉवर्स ना एकत्र करूया, मग कॅल्क्युलेशन करू. 6.63 डिवायडेड बाय 8 ने याला मल्टिप्लाय करूनच घेऊया सरळ. 8 7 56, 6 हातचे आले 5, नंतर 8 संग 48, 48 आणि 5 53, 3 हातचे आले परत 5, 8 1 8 आणि 5 13. 13.36 हे छेदामधलं कॅल्क्युलेशन तयार झालं. इंटू 10⁻, आता हे टोटल किती होते बघा, 27 आणि 2 29 आणि 10 39. हे वरती गेल्यानंतर प्लस 39 होणार, म्हणजेच 10⁻5 येणार आहे. आता हे तेवढं लॉगनं सोडवावं लागेल. 0.66 मध्ये 8215. त्यानंतर 13.36 म्हणजे 1 पॉइंट 13चा 3 मध्ये 6चा मेन डिफरन्स. 13 3 मध्ये 6चा मेन डिफरन्स तो आहे 19. मग 39 आणि 9 48 आणि 10 58 12 58. यांची वजाबाकी करायची आहे. हे 8 आणि 7 15 हातचे आले 1, 6 आणि 5 11 हातचे आले 1, 3 आणि 9 12 हातचे आले 1, 8 मधून 2 गेले उरले 6. 10 आर बार 1 पॉइंट. आता 0.69चा 5 मध्ये 7चा मेन डिफरन्स. पॉइंट 69 5 मध्ये 7चा मेन डिफरन्स. 7चा मेन डिफरन्स आहे 8. मग 4 9 55 आणि 8 63. 4963 हे 0.69चा 5 मध्ये 7चा मेन डिफरन्स. बरोबर आहे 4963. therefore 4.963 इंटू इथून येणार 10⁻⁻1, इथं आहे 10⁻5. फायनल व्हॅल्यू होणार 4.963 इंटू 10⁻4 मीटर पर सेकंड. हे त्याचं फायनल आन्सर आहे.